नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की ऑनलाईन GSTR1 कसा फाईल करायचा. म्हणजे कोणताही सॉफ्टवेअर न करता तुम्हाला काय करायचं, तुमचं ऑनलाईन जाऊन तुमचे बिलं ॲड करायचे आहेत आणि तो फाईल करायचा आहे. त्याची जी काय प्रोसेस आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. त्याचपूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला काही नोटिफिकेशन येत राहील. तर वळूया आपण या व्हिडिओकडे. तर सर्वप्रथम तुम्हाला GSTचं लॉग इन करायचं आहे. GST लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड क्लिक करायचं आहे. डॅशबोर्ड क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फाईल GST रिटर्न किंवा इथं सर्व्हिसेसमध्ये पण जाऊन तुम्ही काय करू शकता, रिटर्न डॅशबोर्डला जाऊ शकता. तर त्याचबरोबर तुम्हाला इथं तुमचं ज्या महिन्यातला GSTR1 भरायचा आहे त्या महिना क्लिक करायचा. आपण फेब्रुवारीचं भरणार आहोत तर फेब्रुवारीचा क्लिक केलेला आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला GSTR1 दिसत आहे, GSTR2A दिसत आहे, GSTR2B दिसत आहे, GSTR3B. आपल्याला आता बघायचं आहे ते GSTR1. GSTR1 मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, दोन प्रकार असतात. म्हणजे तो आपण ऑनलाईन पण फाईल करू शकतो आणि ऑफलाईन पण. आता ऑनलाईन म्हणजे काय, जर तुम्ही ऑनलाईनच बिल ॲड करू शकता इथंच, कुठलाही न सॉफ्टवेअर यूज करता, टॅली प्राईम किंवा अजून कोणते तुम्ही सॉफ्टवेअर यूज करत असाल तो. आणि त्याचबरोबर ऑफलाईन म्हणजे कोणत्याही सॉफ्टवेअरमधून आपण काय करतो, एक फाईल जनरेट करून, JSON फाईल जनरेट करून इथं अपलोड करतो. ते ऑफलाईन सिस्टम आली. आता आपल्याला करायचं आहे प्रिपेअर ऑनलाईन. प्रिपेअर ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता असे तुम्हाला टेबल दिसतात. इथं तुम्हाला फर्स्ट कॉलम आहे, जो टेबल आहे त्यात आपल्याला B2B म्हणजे जे बिझनेस टू बिझनेसला जे काय सेल केलं आहे तिथं टाकायचं आहे. B2C लार्ज जे काय तुम्हाला 2.5 लाखाच्या वर जे काय B2Cला काय केलेलं आपण सेल केलेलं आहे, म्हणजे ज्याचा GST नंबर नाही, त्या अशा व्यक्ती B2C म्हणजे कस्टमर. तेच तर त्याला काय करायचं, आपलं इथं टाकायचं आहे. एक्सपोर्ट इन्व्हॉइस असेल तिथं टाकायचं आहे आणि 2.5 लाखापेक्षा काही कमी असेल तर इथं तुम्हाला B2C सेल टाकायचं आहे. त्याचबरोबर नील रेटेड सप्लाय काय असेल तर ह्या टेबलला टाकायचं आहे. त्याचबरोबर क्रेडिट डेबिट नोट रजिस्टर म्हणजे GST लावून जे काही तुम्ही केलेलं असेल, ज्या पुढच्या पार्टीचं जे काही B2Bला टाकलं असेल तर इथं टाकायचं आहे. आणि B2Cचं इथं टाकायची क्रेडिट नोट आणि डेबिट नोट. जर तुम्ही काय टॅक्स लायबिलिटी ॲडव्हान्सेसमध्ये काय भरलेले असेल तर इथं तुम्हाला ह्या टेबलमध्ये डिस्क्लोज करायचे आणि ॲडव्हान्समध्ये टॅक्स काय लायबिलिटी भरली तिथे ॲडजस्टमेंट करायचे. त्याचबरोबर 12 कॉलममध्ये तुम्हाला काय करायचे, HSN समरी जी काय आपण सेल दाखवलेलं आहे त्याची HSN समरी इथं क्वांटिटी वाईज दाखवायची आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट इश्यू म्हणजे तुमची इनवॉइस कुठून ते कुठपर्यंत सुरुवात झाली त्या महिन्यात त्याची सिरियल नंबर टाकायची आहे. सप्लाय मोड थ्रू इको म्हणजे हे आपल्याला ॲप्लिकेबल नाही आहे, ते तुम्हाला ई-कॉमर्सवाल्यांसाठी ॲप्लिकेबल आहे, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं काय आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, B2Bमध्ये जायचं आहे. B2Bमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं ॲड रेकॉर्डवर क्लिक करायचं आहे. ॲड रेकॉर्डवर क्लिक केल्यानंतर ज्या व्यक्तीला आपण सेल केलेलं आहे त्या व्यक्तीचं काय करायचं, GST नंबर एंटर करायचा आहे. ते केल्यानंतर तुम्हाला पुढं ऑटोमॅटिक रिसेप्शनमध्ये येऊन जाईल. ते क्रॉस चेक करायचं आहे ते बरोबर आले का नाही. ते आल्यानंतर तुम्हाला करायचं काय, तुमचा जो काही इनवॉइस नंबर सिरियल चाललेला असेल ते तुम्हाला काय करायचं आहे, तर इनवॉइस नंबर टाकायचा आहे. आणि त्याचबरोबर त्याची जी काही डेट असेल ती तुम्हाला इथे एंटर करायची आहे. त्याबरोबर त्याची जी काय अमाऊंट आहे, टोटल इनवॉइस अमाऊंट तिथे तुम्हाला टाकायची, बेसिक प्लस GST. आणि त्याचबरोबर तिथं खाली आलं तुमचं कोणत्या पर्सेंटमध्ये बेसिक अमाऊंट आहे, म्हणजे किती पर्सेंट टॅक्स लागला आहे GST ते तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. तर 18% लागतं, आपण 18% टाकणार. तुमचा जो काय लागेल त्याच्यावर टाकायचं आणि तुमचं इथं ऑटोमॅटिक GST कॅल्क्युलेट होऊन येईल. ते आल्यानंतर तो मॅच झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रिक्वेस्ट ॲक्सेप्ट सक्सेसफुली येईल. ते आल्यानंतर तुम्हाला करायचं काय, खाली यायचं आहे. आता आपलं ते बिल सेव्ह झालेलं आहे इथं दिसत असेल. ते दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर तुम्हाला HSN समरीमध्ये जायचं आहे. HSN समरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी काही सॅक कोड आहे तो इथं तुम्हाला टाकायचा. म्हणजे जी काही तुम्ही सर्व्हिस दिली असेल, गुड्स दिले असेल, जी काही सप्लाय केलं असेल त्याचं काय करायचं, एक कोड असतो HSN कोड, सॅक कोड, तिथे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला जी काही जर क्वांटिटी विचारली तर क्वांटिटी टाका. नोज काय असेल किंवा पीसेस असेल ते इथं टाकायचं आहे. आणि क्वांटिटी असेल तर इथं काय असेल ते. आता ही सर्व्हिस कोड असल्यामुळे त्याला काही क्वांटिटी येणार नाही आहे. जर HSN असतं गुड्स कोड तर आलेली असते. आणि जर तुम्हाला टॅक्सिबल ज्याच्यावर टॅक्स लागला, GST लागला, ती तर तुम्हाला टाकायचे. किती पर्सेंट लावला होता आपण, 18% लावला होता. त्याचबरोबर IGST होता का CGST, तर IGST होता. तर इथं तुम्हाला हे करायचं आहे, जर CGST असेल तर CGST GSTमध्ये टाकायचं आहे. याचा काहीच नाही, त्यामुळे आपण 000 करणार आणि ॲड म्हणणार. ॲड म्हटल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे खाली आलेलं इथं सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर तुमचं काय झालेलं, HSN समरी सेव्ह झालेली आहे. त्याचबरोबर खाली यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला दुसरा कॉलम आहे 13 म्हणजे डॉक्युमेंट इश्यू. आपण कुठून ते कुठपर्यंत डॉक्युमेंट अपलोड केलेत किंवा इनवॉइस नंबर अपलोड केलेत असेल, क्रेडिट नोट अपलोड केली असेल, इथं तुम्हाला ते डिटेल टाकायचे आहेत. आता आपण जी काय इनवॉइस नंबर सुरू झाला होता, आपण जे अपलोड केले ते टाकायचे आहे. आता ह्या व्यक्तीचा एकच GST इनवॉइस आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, इथं
असा सिरियल नंबर टाकणार आहे. जर 2 असतील तर इथं 47 आला सर आणि इथं आपल्याला नंबर ऑफ किती इनवॉइस अपलोड केलेले आहेत 1 आणि कॅन्सल असेल तर तुम्ही टाकू शकता. इथं कॅन्सल नाही म्हणून 0 टाकलं आणि सेव्ह म्हणा. सेव्ह म्हणलं तर तुमचा काय डाटा होईल सेव्ह होऊन जाईल. त्याचबरोबर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं जनरेट समरीवर क्लिक करायचं आहे. आता आपली ही जी 3 कॉलम मोस्टली तुम्हाला कंपल्सरी असतील B2B सेल असेल त्याचबरोबर तुमचं HSN समरी असेल आणि डॉक्युमेंट इश्यू असेल तर मग ह्या 3 कॉलम भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं जनरेट समरी करायचं आहे. जनरेट समरी केल्यानंतर तुमचं सिस्टम काय करेल DRC01B हे चेक करेल तुमचं काय डिमांड असेल तर ते चेक करेल. ते केल्यानंतर न तुम्हाला काय करायचं इथं रिफ्रेश बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली येऊन पुन्हा जनरेट समरीवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर न तुम्हाला आता इथं आल्यानंतर आपण बघूया अजून ते सिस्टम चेक करत आहे. कधी कधी तुम्हाला असं एरर येऊ शकतं तर तुम्हाला थोडा वेट करायचा आहे. जनरेट समरी अशा प्रकारे ही जनरेट समरी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे रिटर्न फाईल करायचं आहे. जिथं रिफ्रेश करायचं जर तुमचं खाली ऑप्शन येत नसेल तर खाली आल्यानंतर इथं काय केलेलं आहे प्रोसीड टू फाईल ऑब्लिक समरीवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला समरी जी काय आपण अपलोड केलेले बिल HSN आणि हे ते तुम्हाला चेक करायचं आहे. इथं बघा आता इथं आपण अशाच प्रकारे GST बेसिक अमाऊंट मॅच झालेली आहे आपली इन्व्हॉइस प्रमाणे. त्याचबरोबर HSN समरी बी मॅच असली पाहिजे. आता जी काय आपण अपलोड केलेलं आहे आता हे बघा HSN समरी इथं तो आपण HSN समरी टाकलेली आहे ती पण मॅच झालेली आहे. हे सांगा हे मॅच असेल तर तुम्हाला काय करायचं प्रोसीड करायचं आहे. आणि आपण काय करणार आता प्रोसीड करणार फाईल स्टेटमेंटवर क्लिक करणार आणि इथं तुम्हाला काय करायचं तुमचं आय ॲग्री हेअर बाय इथे मला बॉक्सवर क्लिक करायचं जो ऑथराइज पर्सन असेल त्याचं नाव येईल इथे आणि क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जर DSC असेल तर इथं DSCनं अपलोड करायचं आहे. जर EVC असेल तर EVCनं अपलोड करायचं आहे. आता आपण EVCनं अपलोड करणार आहोत. आता ही इथं तुम्हाला OTP टाकला तर तुमचा काय होईल GSTR1 फाईल होऊन जाईल. अशा प्रकारे ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. तुम्ही तुमची स्वतःची काय करू शकता GSTR1 ऑनलाईन फाईल करू शकता विदाउट कुठलाही सॉफ्टवेअर न यूज करता आणि टॅली प्राईम न यूज करता. अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.